दुसरं आपली सुरक्षा रक्षक जे आहे त्यांचा पगार वाढवण्याच्या संदर्भात नाही सगळ्या गोष्टी एकदमच झालेल्या ना त्या दिवशी एजेंडा संपवा आम्हाला सुद्धा हे विषय भेटून नाही की ऐकून घ्या, तुम्ही गैरसमज करू द्या मला की आम्ही पण सभेचा वेळ घेतो अशातला भाग नाहीये. परंतु ज्या वेळेला तुम्ही सुरुवातीला एक्सप्लेन केलं की संतोष गुरुंनी राजीनामा दिलेला आहे, आमच्याने राजीनामा दिला, मग संतोष गुरु कुठल्या अधिकारामध्ये सभेमध्ये हजर आहे? सांगा ना मला, उत्तर द्या ना. म्हणजे असं तरी सांगा किंवा नंतर राजीनामा मंजूर नाही केला. काय केलं त्यांनी अगोदर जायला संतोष गुरुंनी राजीनामा दिला, तुमच्या अधिकारात संतोष गुरु मला एक गोष्ट विचारायची आहे, तुम्ही जनरल बॉडीची नोटीस काढली, त्या नोटीस मध्ये एक म्हणजे मिनिट्स माईकची जरूर नाही हो, मिनिट्स जे आहेत ते जनरल बॉडीचे मिनिट्स हे जरूर नाही, जनरल बॉडीचे मिनिट किंवा स्पेशल एजीएमचे मिनिट ही 30 दिवसाच्या आत तुम्हाला बनवावे लागतात, 3 महिन्याच्या आत तुम्हाला सर्क्युलेट करावे लागतात. प्रथा आहे की लोकांकडे गेल्यानंतर त्याच्यात काही चुकीचं असेल काय असेल तर आणि ते करेक्टेड मिनिट हे तुम्ही जनरल बॉडीमध्ये आधी मान्य करा. हे सगळे मिनिट आता तुम्ही सगळ्यांकडे वाचून दाखवणार का? ते चुकीचं आहे. हे सर्क्युलेट का झालं नाही? हो डॉक्टर, तुम्ही म्हणता की तुमच्या कमिटीमध्ये 7 महिन्यामध्ये काही 2 मीटिंग झाल्या आणि म्हणतात तुमच्याकडे कोरम नाही. पण यांचा राजीनामा फेटाळला कोणी? किती नंबरने फेटाळला गेला राजीनामा? तिथे आम्हाला सांगा. बरं, दुसरी गोष्ट मला असं विचारायची आहे की त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे की ज्यांचे ब्लॉक ट्रान्सफर झाले कुठल्याही नॉमिनेशन म्हणा वगैरे त्याची लिस्ट तुम्ही जनरल बॉडीला सबमिट करा. त्याच्यानंतर लोक वाचतात, लोकांना समजते की कुठले सेल भरती झाले, त्याच्या वेळानंतर प्रीमियम हे ते वगैरे ते इन्व्हेस्ट झाले का नाही झाले काय वगैरे कुठेही नाहीये. नाही, तुमच्याजवळ असून उपयोग नाही हो. जे जनरल बॉडी पण पोचायला पाहिजे ना. तुम्ही सगळं वाटून दाखवणार का? लोकांना ही ग्राफ्टिंग पॉवर नाही आहे की तुम्ही आता वाटून दाखवा आणि लोक त्यावेळेस आपल्याकडे 9 पैकी 8 सभासद उपस्थित होते आणि 8ही सभासदांनी तो भेटायला एक पदाधिकारी पहिले जानेवारी ते जुलै महिन्यामध्ये 7 महिन्यामध्ये एकदा मीटिंग झाली आणि मुदत मीटिंगचा कार्यक्रम पुढे जाणार त्यावेळी राजीनामा दिला. त्याच्यानंतर माझ्या अनुपस्थितीमध्ये मी राजीनामा दिल्यामुळे मीटिंगला गेलो नव्हतो आणि यांनी मीटिंग घेऊन 8 सदस्य उपस्थित होते 9 पैकी आणि तो राजीनामा दिलाय. त्यामुळे मला त्याची खोटं बोलताय ते काय अडचणी तयार होत आहे. तुम्ही राजीनामा कधी दिला नाही होता काय रे मीटिंग नव्हतं तो हा हे पण नव्हतं 27/7 ला मी राजीनामा दिला. 27/7 27/7च्या राजीनाम्यानंतर 8व्या महिन्याची मीटिंग घेतली, त्यामध्ये मी उपस्थित नव्हतो आणि मला पिंगुळकर आणि डावकर यांनी जे सूचित केलं त्याप्रमाणे मी तुमच्यासमोर प्रस्तावना देतो. आता 8व्या महिन्याच्या मीटिंग मध्ये सुशील कडक उपस्थित होते, संगीता दत्त उपस्थित होते असं त्यांचं म्हणणं आहे. चित्तल उपस्थित होते, सचिन पारकर उपस्थित होते, पिंगुळकर उपस्थित होते आणि त्यांच्या सगळ्या उपस्थितीमध्ये मिनिटमध्ये रेकॉर्ड झाला, पण तुम्हाला रायटिंग मध्ये त्यांनी कम्युनिकेट केलं का? पण तुमचा रेकॉर्डेशन आम्ही नाही केला. नाही, मी तरी मीटिंग मध्ये नव्हतो केव्हा फेटाळल्याचं मला तरी माहित नाही. अण्णा तुम्ही काय खरं ते सांगा, कारण हे पोळे पण होते, पोळ्यांना पण विचारा, संगीता तुम्ही होत्या त्यावेळी, हा विषय आलेलाच नाहीये, फेटाळण्याचा प्रश्नच नाही.
मलाही तेच वाटतं ऍक्च्युली. आणि मी अण्णांना सांगितलं होतं जी चर्चा पारदर्शक पद्धतीने त्या चर्चेला जास्त विश्वासार्हता असेल, मी त्या मीटिंगला उपस्थितच नव्हतो. ह्या लोकांनी जे मला सांगितलं मी त्याच्यासमोर तुमच्यासमोर सांगतो. तुम्ही मिनिट मध्ये अल्टरेशन करू नका हे मी अण्णांना सांगितलेलं आहे. तुम्ही जर मिनिट मध्ये अल्टरेशन करत असाल तर त्याचे गंभीर परिणाम होतील याची मी सूचना दिलेली आहे. त्यांनी पुढे खूप वेगळे वाढतात ऍक्च्युली. आता पोवळे पण म्हणताय, पोवळे पण आम्ही मीटिंग मध्ये होतो पण हा विषय आलेलाच नव्हता. फेटाळला तो संबंधच नाही. सोसायटी आपली आपण एकमेकांना सांभाळून घ्यायचं. नाही म्हणजे आमच्या नावावर टाकू नका. तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही कुठलाही निर्णय घ्या पण आमचं नाव त्याच्यात होऊ नका. आम्ही असेल तर हो म्हणा. सावंत साहेब, ही जी कार्यपद्धती पुढे घेण्याची जबाबदारी होती सचिवांची, सचिवांनी आता लास्ट मोमेंटला येऊन राजीनामा दिलेला आहे. याची उत्तरं ते जास्त प्रभावीपणे देऊ शकले असते. आता उपस्थित सभासदांमध्ये काही सभासद आहेत, जसे शारदाई आहेत, पारकर आहेत, पिंगुळकर आहेत, गावकर आहेत, कोवळे आहेत, चित्तल आहेत, कदम मॅडम आहेत. याच्यातील जे सभासद तेव्हा उपस्थित होते किंवा जे सभासद उपस्थित नव्हते त्यांचा हा विषय आहे. मी तर त्या सभेला उपस्थित पण नव्हतो कारण की त्या अगोदरच राजीनामा दिलेला होता. पुढचा विषय घेता येईल ना आपल्याला. काय कबूल करायला पाहिजे? की बाबा हे